मला वाटतं मी काय विचारलं ते तुम्हाला कळलंय मंजिरी, हो ना? हो. गुड. अर्धी केस तर आपण इथेच जिंकलो. मिस्टर सत्यजित सुर्वे, सो हाच प्रश्न आता तुमच्यासाठी. डिवोर्स हवा आहे ना तुम्हाला? हो. मॅडम, यांचं डिवोर्सच्या बाबतीत एवढं ठाम मत झालंय तर मग एकमेकांपासून वेगळं राहणं, एकमेकांशी न बोलणं हे खरंच गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. अहो, हे असे एकत्र राहिले तर यांचा डिवोर्सच होणार नाही. आय मीन, कोर्ट तो मान्य करणार नाही. हो चित्रकार, कन्शलर मॅडम आहेत त्या, तेव्हा तुमची अक्कल नका पाजळी इथं. हा, त्यांना समजा कळतंय. ग बसा. वा, अपेक्षेप्रमाणे एकतरी हुशार माणूस निघाला या घरात. तुम्ही इट्स माया सुर्वे. हा, ही जी माया सुद्धा नाही की नाही, ती माझच आहे. माया मॅडम, ही केस निकाली लावायची जेवढी जबाबदारी माझी आहे ना, तेवढीच ती तुमची सुद्धा आहे. विषय का? हा, यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्या. हे दोघं एकमेकांशी बोलणार नाहीत, एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवणार नाहीत. या सगळ्याची जबाबदारी आता तुमच्यावर. हा हा हा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी बरोबर करते समजा. ए सगळे करे बघत काय बसलाय? मॅडमला काही तर चहा पाणी चांगला खायला घेऊन ये. एक मिनिट. मी माझ्या केसशी संबंधित लोकांशी तेवढा संपर्क ठेवते. उगीच अशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करू नका, ठीक आहे? वा 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 वा, माणसानं असावं त्रास असावं. नाहीतर काही लोक बायका असे असतात का नाही का, स्वतःचं घर सोडून तिथं खूप असतात नाक. काही का नाही चित्रकार? बरं, मी जे काही सांगितलंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल. येते मी. आणि हो, मी सांगितलं